डिअर स्टुडंट्स, आपण आतापर्यंत 24 लेक्चर्स घेतले. त्या 24 लेक्चर्समध्ये आपण पहिल्यांदा स्टार्ट केली होती सोल्युशन ऑफ ट्रायंगल. त्याच्यानंतर आपण प्रिन्सिपल सोल्युशनचे प्रॉब्लेम्स घेतले आणि त्यानंतर आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन घेत आहोत. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत, इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजचे प्रूफ आपल्या सिलेबसमधनं काढलेले आहेत. फक्त त्या प्रॉपर्टीज तुम्हाला लर्न करायच्या आहेत. जशा मी बोर्डवर लिहिल्या होत्या तशाच तुम्ही वहीमध्ये लिहायच्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीजवरती आपण काय घेतोय, प्रॉब्लेम्स घेतोय. ओके, तर चला मग आपण त्याच सेक्शनमधला नेक्स्ट लेक्चर घेऊया, लेक्चर नंबर 25. आपलं काय चालू होतं बघा, आपलं असं चालू होतं tan इन्व्हर्स x प्लस tan इन्व्हर्स y इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस xy. So tan inverse x plus tan inverse y equal to tan inverse of x plus y upon 1 minus xy. तर हा फॉर्म्युला आणि या फॉर्म्युल्यावरचे आपण प्रॉब्लेम्स घेत होतो. यातले स्लाइटली 1-2 प्रॉब्लेम्स राहिले ते आपण कव्हर करूया. बघा, हा फॉर्म्युला tan इन्व्हर्स x plus tan inverse y equal to tan inverse of x plus y upon 1 minus xy. ओके, तर प्रॉब्लेम काय बघा, प्रॉब्लेम इज फ्रॉम मिसलेनियस एक्सरसाइज 32, मिसलेनियस 32. बघा, miscellaneous 32. show that tan inverse 1 by 2 equal to 1 by 3 tan inverse of 11 by 2. It is equal to 1 by 3 tan inverse of 11 by 2. Show that tan inverse of 1 by 2 equal to 1 by 3 tan inverse of 11 by 2. ओके, आता आपण याला थोडंसं मॉडिफाय करूया. आता हे शो दॅट आहे, दॅट इज शो दॅट हा 3 ला इकडे घेतलं, 3 इंटू tan इन्व्हर्स ऑफ 1 by 2 इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ 11 by 2. दॅट इज शो दॅट tan इन्व्हर्स ऑफ, दॅट इज शो दॅट 3 टाइम्स tan इन्व्हर्स ऑफ 1 by 2 equal to tan inverse of 11 by 2. So that is show that 3 times tan inverse of 1 by 2 equal to tan inverse of 11 by 2. आता आपण काय घेणार आहे, LHS. आपण काय घेणार आहे, LHS. So left hand side LHS equal to 3 tan inverse of 1 by 2. 3 tan inverse of 1 by 2. मग हे किती वेळा tan inverse 1 by 2 आले, 3 times. मग 3 times म्हणजे काय, tan inverse of 1 by 2 plus tan inverse of 1 by 2 plus tan inverse of 1 by 2 plus tan inverse of 1 by 2. Okay, but tan inverse of 1 by 2 plus tan inverse of 1 by 2, tan inverse x plus tan inverse y, tan inverse x plus tan inverse y, that is tan inverse of काय येणार बघा, x आणि हा y आहे. So 1 by 2 plus 1 by 2 upon 1 minus 1 by 2 into 1 by 2. So tan inverse of x plus tan inverse of y, tan inverse of x plus tan inverse of y. So tan inverse of x plus y upon 1 minus x into y plus tan inverse of half. So it is equal to tan inverse of 1 by 2 plus 1 by 2 is 1. 1 minus 1 by 2 into 1 by 2, it is 1 by 4. So 1 minus 1 by 4 plus tan inverse of 1 by 2. What is 1 minus 1 by 4? That is 3 by 4. मग पुढे जाऊन काय येणार बघा, it is equal to tan inverse of 1 minus 1 by 4, 3 by 4. 3 by 4 मधला 4 वरती गेला, so 4 by 3 plus tan inverse of 1 by 2 plus tan inverse of 1 by 2. आता परत आपण फॉर्म्युला वापरणार, tan inverse x plus tan inverse y, tan inverse x plus tan inverse y. आणि या ठिकाणी महत्त्वाचं काय बघा, आपण इथं फॉर्म्युला वापरला तर या फॉर्म्युल्यामध्ये इथे आलं काय, हे फार महत्त्वाचं आहे. इथे x इक्वल टू काय आला, 1 by 2 विच इज ग्रेटर दॅन 0. इथं y इक्वल टू काय आला, 1 by 2 विच इज ग्रेटर दॅन 0.
अँड एक्स इंटू वाय दॅट इज इक्वल टू 1/4 विच इज लेस दॅन 1. म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरू शकला. बरोबर. त्या केसेस शेजारी लिहायच्या आहेत. इथे पण तेच घडलं. इथे डायरेक्ट लिहायचं दिस एक्स वाय इक्वल टू एक्स किती सांगा 4/3. 4/3 मग 4/3 इंटू 1/2. मग ह्या दोन्ही ह्या 4ला भाग दिला 2 येईल. सो 2/3 अँड दॅट 2/3 इट इज लेस दॅन 1 कारण डिनॉमिनेटर मोठा आहे. डिनॉमिनेटर मोठा आहे न्यूमरेटर छोटा आहे म्हणजे एकपेक्षा कमी येणार. सो एक्स वाय इक्वल टू 2/3 विच इज लेस दॅन 1. मग बघा हे काय येणार. सो इट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ tan inverse x plus tan inverse y. This tan inverse of 4/3 plus 1/2 upon 1 minus 4/3 into 1/2. 4/3 into 1/2. So this is tan inverse of cross multiplication करा. This 4 into 2 is 8 plus 3 into 1 is 3 divided by 3 into 2 is 6 divided by 1 minus this is 4/6. So tan inverse of 8 plus 3, what is 8 plus 3? 11. So this is 11/6 upon 6 minus 4 is 2. So 2/6. 6 get cancelled. So it is equal to tan inverse of 11/2 and that should be equal to RHS and it is equal to काय आलं RHS. आलं का RHS? बघा RHS ह्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणेल, ह्याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणेल. That is equal to RHS of equation 2. RHS of equation 2. सगळ्यांना समजलं गणित? ओके. म्हणजे आपण या ठिकाणी tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y चा फॉर्म्युला किती वेळा वापरलेला आहे तर तो फॉर्म्युला आपण 2 वेळा वापरलेला आहे. ओके. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे. क्वेश्चन नंबर 33 फ्रॉम मिसलिनियस. सो मिसलिनियस क्वेश्चन नंबर 33. शो that cos inverse of root 3/2 plus 2 times sin inverse of root 3/2 it is equal to 5π/6. It is equal to 5π/6. It is equal to 5π/6. Okay. Now we'll take left hand side. आपण LHS घेणार. Left hand side. It is equal to cos inverse of root 3/2 plus 2 times sin inverse of root 3/2 plus 2 times sin inverse of root 3/2. root 3/2 म्हणजे sin 60 किंवा cos 30. बघा cos 30 डिग्री म्हणजे cos π/6. cos 30 डिग्री म्हणजे cos π/6. cos π/6 काय असतो. cos 30 डिग्री म्हणजे cos π/6 असतो root 3/2 आणि sin 60 डिग्री म्हणजे sin π/3. sin π/3 हा पण असतो root 3/2. ओके. म्हणजे काय होणार बघा. सो cos इनव्हर्स ऑफ root 3/2 म्हणजे cos π/6 प्लस 2 टाइम्स sin इनव्हर्स ऑफ root 3/2 म्हणजे sin π/3. मग इथे आलं sin π/3. cos इनव्हर्सला cos गेला म्हणजे काय आलं π/6. 2 into sin इनव्हर्सला sin गेला म्हणजे कोण राहिला π/3. ओके. सो π/6 प्लस 2π/3. आता या ठिकाणी 6 आला पाहिजे. छेद समान करायचा म्हणजे दोघांचा डिनॉमिनेटर कसा पाहिजे सेम. मग 2 ने याला मल्टिप्लाय करायचं. इथं 6 येण्यासाठी याला पण 2 ने मल्टिप्लाय करा, याला पण 2 ने मल्टिप्लाय करा. सो π/6 प्लस याला 2 ने मल्टिप्लाय केलं राहणार 4. सो 4π/6. π/6 प्लस 4π/6 दॅट इज 5π/6. सो दिस इज 5π/6 अँड दॅट इज इक्वल टू वॉट RHS. तर हा झाला आपला प्रॉब्लेम नंबर 33. काय झाला प्रॉब्लेम नंबर 33. ओके. ठीक आहे. आता आपण मिसलिनियस मधला 24 घेऊया. मिसलिनियस मधला 24 बघा. मिसलिनियस मधला 24. ठीक आहे. काय म्हणलं बघा. इफ व्हेरी फेमस फॉर MCQ. MCQ साठी अतिशय महत्त्वाचं आहे. CET साठी अतिशय महत्त्वाचं आहे. MHCET साठी अतिशय महत्त्वाचं आहे. 5 स्टार करू आपण याला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल.
मिसलेस 24 मध्ये काय म्हटलं बघा, इफ साइन ऑफ साइन इनव्हर्स 1/5 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स, इफ साइन ऑफ साइन इनव्हर्स 1/5 plus cos inverse of x equal to 1, then find the value of x, लिहा तिथे, then find बरं लिहितो मी, then find the value of x, तर x ची व्हॅल्यू शोधा, then find the value of x. ओके, ठीक आहे. आता लक्ष द्या, आपल्याला जे दिलं ते घ्यायचं आहे. So given that sin inverse 1/5 plus cos inverse x equal to 1 plus cos inverse x equal to 1, ह्या साईनला आपण तिकडे घेऊया, म्हणजे काय होणार, sin inverse of 1/5 plus cos inverse of x equal to sin inverse of 1 sin inverse of 1, sin 0 0, sin 0 0, sin 90 1. पहा मी काय म्हणतोय, sin 0 0 असल्यावर sin 90 किती असतो 1, बरोबर. म्हणजे π/2 काय येणार मला सांगा, π/2 इक्वल टू sin इनव्हर्स ऑफ 1, π/2 इक्वल टू sin इनव्हर्स ऑफ 1. ओके, मग हा जो sin इनव्हर्स ऑफ 1 आहे तो मी काय म्हणणार π/2. So sin inverse of 1/5 plus cos inverse of x equal to किती आलं π/2, इक्वल टू आला π/2. मग या ठिकाणी आपल्याला एक रिझल्ट यूज करायचा आहे बाय प्रॉपर्टी. काय सांगितली प्रॉपर्टी, sin इनव्हर्स x प्लस cos इनव्हर्स x इक्वल टू π/2. sin इनव्हर्स x प्लस cos इनव्हर्स x काय येतो π/2. मग sin इनव्हर्स x cos इनव्हर्स x इक्वल टू π/2. या ठिकाणी हे दोघंही कसे आहेत, सेम. बघा x आणि x दोघंही सेम आहेत, x आणि x दोघंही सेम आहेत. इथे पण x आहे, इथं पण x आहे. इथं साइन इनव्हर्स आहे, इथं कॉस इनव्हर्स आहे. इथं साइन इनव्हर्स आहे, इथं कॉस इनव्हर्स आहे. इथं साइन इनव्हर्स आहे, इथं कॉस इनव्हर्स आहे. आणि या दोघांच्या आतमध्ये असणारा x सेम आहे. इथं 1/5 इथं x आहे आणि इक्वल टू π/2 आहे. म्हणजे साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स इक्वल टू π/2 असेल तर हे दोघं काय असतात, सेम. मग साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स इक्वल टू π/2 आहे म्हणजे दोघं काय असणार, सेम. देअरफॉर x इक्वल टू काय आलं 1/5. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x, दॅट x इक्वल टू 1/5. सगळ्यांना समजलं? ओके. आता आपण घेऊया मिसलेनियस क्वेश्चन नंबर 39. बघा मिसलेनियस क्वेश्चन नंबर 39 काय म्हटलंय, इफ cos इनव्हर्स x प्लस cos इनव्हर्स y प्लस cos इनव्हर्स z इक्वल टू 3π. If cos inverse x plus cos inverse y plus cos inverse z equal to 3π, then show that x square plus y square plus z square plus 2xyz equal to 1. टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन चुकीचा लिहिलेला आहे, तो आपण मॉडिफाय केला आहे. ह्या क्वेश्चनमध्ये काय महत्त्वाचं आहे, ह्या क्वेश्चनमध्ये हा जो क्वेश्चन आहे हा डिफिकल्ट आहे. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला जाण्याच्या पूर्वी वाचावा लागेल, बरोबर. हा क्वेश्चन तसा डिफिकल्ट आहे पण खूप छोटा पण आहे. यामध्ये तुमचं अंडरस्टँडिंग फार महत्त्वाचं आहे. बघा कॉस इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स वाय प्लस कॉस इनव्हर्स झेड याची व्हॅल्यू किती दिली 3π. याची व्हॅल्यू दिली 3π. बघा वी नो दॅट, हे जे मी पहिलं वाक्य लिहितोय तेच फार महत्त्वाचं आहे. वी नो दॅट कॉस इनव्हर्स एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 अँड इज लेस दॅन इक्वल टू 0. कॉस इनव्हर्स एक्स, कॉसची व्हॅल्यू जी आहे ती 0 आणि 1च्या मध्ये राहते. फॉर एक्झाम्पल कॉस 0 किती असतो 1, कॉस π/2 किती असतो 0, कॉस π/2 किती असतो 0. परत इथे येणार -1, इथे येणार 0. म्हणजे कॉसची व्हॅल्यू जी आहे ती 1 पेक्षा जास्त नसते.
कॉसची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त नसते. कॉसची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त नसते याचा अर्थ कॉस इन्व्हर्सची व्हॅल्यू 0 आणि 1च्या मध्ये राहते. 0 आणि 1च्या मध्ये राहते. याचा अर्थ काय होतो की तुमचा जो अँगल आहे तो पायपेक्षा जास्त नसणार आहे. तो पायपेक्षा जास्त नसणार आहे. बरोबर की तुमचा जो अँगल आहे तो पायपेक्षा जास्त नसणार आहे. कारण बघा इथे 1 आहे, इथं 0 आहे, इथे -1 आहे. मग तुमचा जो अँगल आहे तो पायपेक्षा जास्त नसेल. पायपेक्षा जास्त नसेल. मग ह्या तिघांची ॲडिशन तुम्हाला 3 पाय दिली. ह्या तिघांची ॲडिशन 3 पाय दिली. हा जर मी पायपेक्षा कमी घेतला, जर एखादा अँगल पायपेक्षा कमी घेतला तर दुसरा अँगल पायपेक्षा जास्त असणार. बरोबर, कारण 3 पाय सगळ्यांची ॲडिशन आली पाहिजे. मग हा अँगल कमी आहे म्हणजे हा अँगल पायपेक्षा जास्त आहे. पण कोणताच अँगल पायपेक्षा जास्त नसतो. याचा अर्थ असा होतोय की ह्या तिन्ही अँगल काय असले पाहिजेत? पाय असले पाहिजेत. काय असले पाहिजेत? पाय. देअरफॉर कॉस इन्व्हर्स एक्स इक्वल टू कॉस इन्व्हर्स वाय इक्वल टू कॉस इन्व्हर्स झेड इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ 1. कॉस इन्व्हर्स ऑफ इट इज इक्वल टू पाय. म्हणजे कॉस इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स वाय प्लस कॉस इन्व्हर्स झेड याची व्हॅल्यू काय असली पाहिजे? पाय असली पाहिजे. हा पाय प्लस पाय प्लस पाय, मग 3 पाय जर घेतले तर काय होणार आहे? 3 पाय. ओके, काय होणार आहे? 3 पाय. सगळ्यांना समजलं? मग पाय येणार आहे. मग पायसाठी काय असतं? पायसाठी काय असतं? मी तुम्हाला काय म्हणतो की ह्या तिन्ही कॉस इन्व्हर्सची ॲडिशन 3 पाय दिली आणि कॉस इन्व्हर्स पायपेक्षा जास्त नसतो. कॉस इन्व्हर्स पायपेक्षा जास्त नसतो. मग कॉस इन्व्हर्स पायपेक्षा जास्त नाही आहे याचा अर्थ एक कमी. जर हा पायपेक्षा कमी घेतला तर यातला कोणतरी पायपेक्षा जास्त पाहिजे. बरोबर ना? म्हणजे जर ह्या तिघांची ॲडिशन 3 यायची असेल, ह्या तिघांची ॲडिशन 3 यायची असेल, ह्या तिघांची ॲडिशन 3 यायची असेल तर प्रत्येकजण 1 1 1 पाहिजे. किंवा हा 0.5 पाहिजे, हा 1.5 पाहिजे. मग हा 0.5, हा 1.5 आणि हा 1 बेरीज किती आली? 3. परंतु हा 1.5 होऊच शकत नाही ना, हा पायपेक्षा जास्त जाऊ शकत नाही. याचा अर्थ जर इक्वल टू 3 पाय असेल तर प्रत्येकाची व्हॅल्यू काय? पाय. बरोबर. मग याचा अर्थ काय झालं? एक्स इक्वल टू वाय इक्वल टू झेड इक्वल टू कॉस ऑफ पाय. हे कॉस इन्व्हर्स तिकडे गेला काय होणार? कॉस तिकडे गेला कॉस होणार, कॉस ऑफ पाय. अँड दॅट कॉस ऑफ पाय इक्वल टू -1. म्हणजे एक्स वाय झेडची व्हॅल्यू किती आली? -1. मग आता आपल्याला जे प्रूव्ह करायला दिले ते घेऊया. लेफ्ट हँड साइड LHS इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2xyz. आता आपण एक्स वाय झेडची व्हॅल्यू बघू. एक्स कोण आहे? -1. मग -1चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर प्लस 2 इंटू -1 इंटू -1 इंटू -1. मग -1चा स्क्वेअर किती आला? 1. -1चा स्क्वेअर किती आला? 1. -1चा स्क्वेअर किती आला? 1. हे मायनस 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 हे 3 मायनस आहेत म्हटलं तर मायनस होणार. म्हणजे काय आलं? -2. काय आलं? -2. मग हे 3 - 2 दॅट इज इक्वल टू 1. सो इट इज इक्वल टू राईट हँड साईड. त्याला आपण काय म्हणणार आहे? इट इज इक्वल टू राईट हँड साईड. सो दिस इज miscellaneous 39. Now next question number 19 from miscellaneous question number 19. Miscellaneous question number 19. बघा, show that 2 sin inverse 3/5 equal to tan inverse of 24/7 equal to tan inverse of 24/7. So 2 times sin inverse of 3/5 equal to tan inverse of 24/7. आता साइन इन्व्हर्सचं कन्व्हर्जन आपल्याला टॅन इन्व्हर्समध्ये करावं लागेल तरच 2 tan इन्व्हर्सचा फॉर्म्युला वापरता येईल. इथे जर 2 tan इन्व्हर्स असता तर मी 2 tan इन्व्हर्स म्हणजे टॅन इन्व्हर्स प्लस टॅन इन्व्हर्स मांडला असता आणि त्याचा फॉर्म्युला मांडला असता टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय इट इज टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय असा फॉर्म्युला वापरला असता. पण असं इथे घडलेलं नाही. असं या ठिकाणी घडलेलं नाही. मग काय करायचं बघा, ह्या साइन इन्व्हर्सचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं? या साइन इन्व्हर्सचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं? तर टॅन इन्व्हर्समध्ये करायचं. ओके, सो कन्वर्ट साइन इन्व्हर्स इंटू टॅन इन्व्हर्स. पण ते एवढं सोपं नाही आहे. पहिल्यांदा साईनचं काय केलं पाहिजे? कॉस. मग साइन इन्व्हर्सपासून कॉस काढला पाहिजे, त्या साइन आणि कॉसपासून टॅन काढला पाहिजे आणि मग इन्व्हर्स काढला पाहिजे. चला लक्ष द्या. बघा, मी असं म्हणतो, सपोज
Suppose sin inverse of 3 by 5 equal to alpha. Suppose sin inverse of 3 by 5 equal to alpha. Therefore 3 by 5 equal to sin alpha. Sin inverse of 3 by 5 हे टेबलमध्ये नाही आहेत, म्हणजे 30, 60, 45 मध्ये नाही आहेत. 24/7 हे पण 30, 60, 45 मध्ये नाही आहेत, म्हणून आपल्याला ही मेथड अडॉप्ट करावी लागते. सो 3 by 5 इक्वल टू साइन अल्फा. सो साइन अल्फा इक्वल टू 3 by 5. साइन अल्फा इक्वल टू 3 by 5. आता कॉस अल्फा काढायचा. मग बघा कॉस अल्फा काय येणार, रूट 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. सो रूट 1 मायनस साइन अल्फा किती आहे, 3 by 5. मग 3 by 5 चा स्क्वेअर. सो रूट 1 मायनस 3 चा स्क्वेअर किती आला, 9. सो 9 by 25. मग कॉस अल्फा काय येणार बघा, दॅट कॉस अल्फा इक्वल टू रूट हे 25 मायनस 9. 25 मायनस 9 इज 16. सो 16 by 25. Therefore cos अल्फा इक्वल टू 4 by 5. मग cos अल्फाची व्हॅल्यू 4 by 5 आली. दिस इज बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळलं नसेल, हे कसं आलं तर बघा यासाठी मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो मी तुम्हाला, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. म्हणजे इथे काय आलं बघा, बेसिक कन्सेप्टमध्ये कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. देअरफॉर कॉस अल्फा इक्वल टू रूट 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. दिस इज युअर बेसिक कॉन्सेप्ट. हा झाला तुमचा बेसिक कॉन्सेप्ट. कळलं सगळ्यांना, ठीक आहे. मग कॉस अल्फा इक्वल टू 4 by 5 आलं. कॉस अल्फा इक्वल टू 4 by 5 आलं. याच्यावरनं मी टॅन अल्फा काढणार. टॅन अल्फा इक्वल टू साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा. साइन अल्फा इज 3 by 5 and cos alpha is 4 by 5. मग 3 by 5 upon 4 by 5 that is 3 by 4. So tan alpha equal to 3 by 4. So alpha equal to tan inverse of 3 by 4. So alpha equal to tan inverse of 3 by 4. But what is your alpha? Alpha is sin inverse of 3 by 5. So sin inverse of 3 by 5 equal to काय आलं, tan inverse of 3 by 4. बघा टॅन अल्फा 3 by 4 आला, म्हणजे अल्फा आला टॅन इनवर्स ऑफ 3 by 4. मग साइन इनवर्स 3 by 5 काय आला, साइन इनवर्स 3 by 5 अल्फा. अल्फा म्हणजे आला टॅन इनवर्स ऑफ 3 by 4. मग आता मी LHS घेतो. आता मी लेफ्ट हँड साइड घेतो. LHS इक्वल टू काय येणार बघा, 2 साइन इनवर्स 3 by 5. 2 साइन इनवर्स 3 by 5. मग 2 साइन इनवर्स 3 by 5 म्हणजे साइन इनवर्स 3 by 5 म्हणजे tan inverse of 3 by 4. tan inverse of 3 by 4. मग 2 times tan inverse 3 by 4 म्हणजे 2 वेळा ॲडिशन. सो tan inverse of 3 by 4 प्लस tan inverse of 3 by 4. ओके. मग tan inverse of 3 by 4 प्लस tan inverse of 3 by 4 ह्यांची ॲडिशन करायची. मग काय होणार बघा, tan inverse of काय होणार, तर इथे येणार 3 by 4 प्लस 3 by 4 अपॉन 1 मायनस 3 by 4 into 3 by 4. So tan inverse of 3 by 4 plus 3 by 4. 3 by 4 plus 3 by 4. 3 plus 3 किती आला, 6. So 6 by 4 divided by 1 minus 3 into 3 किती आला, 9. So 9 by 16. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. tan inverse of 6 by 4 divided by 16 minus 9. हे 16 minus 9. 16 minus 9 किती येतात, 7. किती येतात, 7. सो 7 by 16. 7 by 16. आता हे आपण सॉल्व करूया. हा 16 वरती जाईल, हा 4 खाली येईल. म्हणजे काय येणार बघा, दिस इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 16 वरती गेला 16 इंटू 6 अपॉन 7 इंटू 4. ओके. मग या 4ने भाग दिला, इथे आले 4 चौक 16 बरोबर, 6 चौक 24. म्हणजे काय आलं, टॅन इनव्हर्स ऑफ 24 by 7 दॅट इज इक्वल टू वॉट, RHS. सो इट इज इक्वल टू काय आलं, RHS. तर या पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 19 प्रूव्ह झाला. धिस प्रॉब्लेम इज द बेसिक प्रॉब्लेम. हा बेसिक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय दिलं, साइन इनवर्स ऑफ 3 by 5. त्याचा काय केला मी, कॉस इनवर्स, त्याचा कॉस अल्फा काढला. काय काढला, कॉस अल्फा. ह्या साइन इनवर्स ऑफ 3 by 5 पासून साइन अल्फा काढला. साइन इनवर्स ऑफ 3 by 5 पासून साइन अल्फा काढला. ह्या साइन अल्फावरनं फंडामेंटल आयडेंटिटी वापरून कॉस अल्फा काढला. साइन अल्फा कॉस अल्फावरनं टॅन अल्फा काढला आणि त्याच्यावरनं टॅन इनवर्स ऑफ 3 by 4 काढला. तो इथे मी पुट केला आणि परत एकदा मी फॉर्म्युला वापरला
टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला वापरलेला आहे. तर हा प्रॉब्लेम सगळ्यांना कळला असेल. हा बेसिक प्रॉब्लेम आहे. यानुसारच आता पुढचे सगळे प्रॉब्लेम्स होणार आहेत. नाउ मिसलिनियस क्वेश्चन नंबर 34. मिसलिनियस क्वेश्चन नंबर 34. मिसलिनियस क्वेश्चन नंबर 34. बघा, शो दॅट two cot inverse 3/2 equal to plus sec inverse of 13/12 plus sec inverse of 13/12 equal to pi by 2. 2 cot inverse of 3/2 plus sec inverse of 13/12 equal to pi by 2. आता कॉट इन्व्हर्स आहे, सेक इन्व्हर्स आहे, यांच्यामध्ये कोणतीच प्रॉपर्टी वापरता येत नाही. कोणतीच प्रॉपर्टी आपल्याला वापरता येत नाही. बरोबर. आता हा जो कॉट इन्व्हर्स आहे, हा कॉट इन्व्हर्स टॅन इन्व्हर्समध्ये होईल. बरोबर. हा जो कॉट इन्व्हर्स आहे हा टॅन इन्व्हर्समध्ये होईल. बरोबर आहे ना. किंवा हा जो कॉट इन्व्हर्स आहे हा सेक इन्व्हर्समध्ये होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन पॉसिबिलिटीज आहेत. कन्वर्ट कॉट इन्व्हर्स इन टर्म्स ऑफ टॅन इन्व्हर्स, देन कन्वर्ट दी सेक इन्व्हर्स इंटू टॅन इन्व्हर्स. तो आपण टॅन इन्व्हर्समध्ये कन्वर्ट करणार. बरोबर. म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटीज आपल्याला वापरता येतील. बरोबर आहे. ठीक आहे. आपण काय करूया, आपण ह्याला टॅन इन्व्हर्स करू आणि याला पण टॅन इन्व्हर्स करूया. लक्ष द्या सगळ्यांनी इकडे. आता बघा, लेंदी आहे, थोडासा प्रॉब्लेम लेंदी आहे. 2 cot inverse 3/2. बघा, मी म्हणणार लेट अस टेक 2 cot inverse 3/2 इक्वल टू 2 tan inverse रेसिप्रोकल केला. 3/2चा रेसिप्रोकल काय होणार, 2/3. या 3/2चा रेसिप्रोकल होणार 2/3. सो 2 tan inverse of 2/3. सो tan inverse of 2/3 plus tan inverse of 2/3. सो tan inverse of 2/3 plus tan inverse of 2/3. मग इथं आलं tan inverse x plus tan inverse y. मग tan inverse x plus tan inverse y चा फॉर्म्युला येणार tan inverse of x म्हणजे 2/3, y म्हणजे 2/3 upon 1 minus 2/3 into 2/3. So it is equal to tan inverse of 2/3 plus 2/3. 2/3 plus 2/3. 2 plus 2 किती आला, 4. So answer is 4/3 divided by 1 minus 2 into 2 is 4. So 4. 3 into 3 is 9. So 4/9. So 1 minus 4/9. मग काय येणार बघा, it is equal to tan inverse of this is 4/3 upon 1 minus 4/9. 9 minus 4 is 5. So 5/9. So tan inverse of this is 4/3 into 9 वरती गेला. So 9/5. ह्या 3 ने भाग दिला, इथं आले 3, 4 3 12. So tan inverse of 12/5. Tan inverse of 12/5. Tan inverse of 12/5. 2 cot inverse 3/2 equal to tan inverse of 12/5. 2 cot inverse 3/2. मग आपल्याला या ठिकाणी एक ब्रॉड स्टेटमेंट करता येईल. 2 cot inverse 3/2 equal to tan inverse of 12/5. बघा, या ठिकाणचा 2 cot inverse कशामध्ये गेला, tan inverse मध्ये गेला. कशामध्ये गेला, tan inverse मध्ये. आता आपण या सेक इन्व्हर्सचा पण काय करायचा, tan inverse. मग चला घेऊया. लेट अस टेक sec inverse of 13/12 equal to अल्फा. याला काय म्हटलं मी, अल्फा. कारण या सेक पासून मला काय तयार करायचं आहे, टॅन. आणि सेक पासून टॅन तयार करणं सोपं आहे. कारण आपली फंडामेंटल आयडेंटिटी सांगते 1 plus tan square theta equal to sec square theta. Therefore 13/12
equal to sec alpha. So sec alpha equal to 13 by 12. Sec alpha equal to 13 by 12. मग आता मला सांगा काय 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा इक्वल टू सेक स्क्वेअर अल्फा, म्हणून टॅन स्क्वेअर अल्फा आला सेक स्क्वेअर अल्फा मायनस 1. सेक स्क्वेअर अल्फा मायनस 1. देअरफॉर टॅन स्क्वेअर अल्फा इक्वल टू सेक अल्फा म्हणजे 13 बाय 12चा स्क्वेअर मायनस 1. सो टॅन स्क्वेअर अल्फा इक्वल टू 13चा स्क्वेअर 169 अपॉन 144 मायनस 1. Therefore tan square alpha equal to 169 minus 144, 169 minus 124, that is 25 upon 144. 25 upon 144. Therefore tan alpha equal to, बघा tan square alpha equal to 25 by 144 आला. मग tan alpha किती येणार 5 by 12. मग tan alpha आला 5 by 12. Therefore alpha equal to tan inverse of 5 by 12. मग अल्फा आला tan inverse of 5 by 12. पण अल्फा म्हणजे कोण आहे सेक इन्व्हर्स, म्हणजे काय आलं सेक इन्व्हर्स ऑफ 13 by 12 इक्वल टू tan inverse of 5 by 12. So sec inverse of 13 by 12 equal to tan inverse of 5 by 12. मग आता आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यूज आलेल्या आहेत. The sec inverse of 13 by 12 is tan inverse of 5 by 12 and 2 cot inverse 3 by 2 is tan inverse of 12 by 5. मग आता आपण लेफ्ट हँड साइड घेऊया, आपण LHS घेऊया. लेफ्ट हँड साइड LHS इक्वल टू काय बघा 2 cot inverse 3 by 2, 2 cot inverse 3 by 2 plus sec inverse of 13 by 12. So it is equal to what is 2 cot inverse 3 by 2? It is tan inverse of 12 by 5. It is tan inverse of 12 by 5 plus what is this sec inverse of 13 by 12? It is tan inverse of 5 by 12. Tan inverse of 5 by 12. But tan inverse x plus tan inverse y. What is tan inverse x plus tan inverse y? It is tan inverse of 12 by 5 plus 5 by 12 upon 1 minus 12 by 5 into 5 by 12. Okay, so this is tan inverse of क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. एक मिनिट सोपं होतं, याने गेलं तरी चालेल, ते पाय बाय 2 येईलच. पण अजून सोपं असं आहे की बघा अजून सोपं करूया आपण, ओके. तुम्हाला माहिती आहे टॅन इन्व्हर्सचा रेसिप्रोकल कोण असतो कॉट इन्व्हर्स. म्हणजे असं आहे बघा ह्या ठिकाणी असं आहे, इथे मला असं वापरता येईल की टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ 1 बाय एक्स. म्हणजे टॅन इन्व्हर्सचा कॉट इन्व्हर्स मांडायचा, पण ह्या जो एक्स आहे ह्या एक्सच्या आतमध्ये काय घ्यायचा रेसिप्रोकल. म्हणजे काय होणार इट इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ 12 by 5 प्लस कॉट इन्व्हर्स ऑफ याचा रेसिप्रोकल म्हणजे 12 by 5 झाला. असा टॅनच्या ऐवजी टॅन इन्व्हर्सच्या ऐवजी कॉट इन्व्हर्स मांडला, पण आतमध्ये काय घेतला रेसिप्रोकल. सो 5 by 12 चा रेसिप्रोकल आला 12 by 5. मग टॅन इन्व्हर्स एक्स प्लस कॉट इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स प्लस कॉट इन्व्हर्स एक्स हे दोघंही सेम आहेत. मग टॅन इन्व्हर्स प्लस कॉट इन्व्हर्स काय येणार पाय बाय 2. सो इट इज इक्वल टू पाय बाय 2 अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट राईट हँड साईड. सो इट इज इक्वल टू राईट हँड साईड. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम खूप मोठा होता. आपण काय केलं, हा जो 2 cot इन्व्हर्स 3 by 2 आहे, हा जो 2 cot इन्व्हर्स 3 by 2 आहे याला टॅन इन्व्हर्स ऑफ 12 by 5 मध्ये कन्वर्ट केला. त्यानंतर सेक इन्व्हर्स जो होता ह्या सेक इन्व्हर्सवरनं काय काढला टॅन इन्व्हर्स काढला. ह्या सेक इन्व्हर्सवरनं काय काढला टॅन इन्व्हर्स काढला. आपण लेफ्ट हँड साईडमध्ये या व्हॅल्यूज पुट केल्या आणि आपलं आन्सर काय भेटलं पाय बाय 2. हेन्स प्रूव्ड.